उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवहाराची चौकशी करा। उपजिल्हा सामान्यालय करवी वाशिम। सुरक्षित मातृत्व आवासन मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। कारंजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथील वैद्यकीय अभिनेता तसेच कर्मचाऱ्यांच्या पगार बिल और बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रयोगशाळा झाल्याचा चार्ज करत नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारीनुसार उपजिल्हा रुग्णालयात 1 एप्रिल 2025 पासून बायो बिजनेस एजीजी सिस्टम सुरू करण्यात आली। केवल एक कर्मचारी गैरहाजर असतानाही के लिए उपस्थित होना आवश्यक है, लेकिन वास्तव में यह आरोप लगाया गया है। वैद्यकीय कप्तान साळुंखे हे उपकोषागार ऑफिसाला खोटे प्रमाणपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याबाबत माहिती अधिकारांतर्गत 10 एप्रिल 2026 रोजी बायो बिजनेस एजीटीव्ही पगार पत्रकाची साक्षांकित माहिती मागविण्यात आली होता है। 7 मार्च मे 2026 पर्यंत माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने संशय मोर बळावल्याचे महाजन यांनी म्हटले आहे। मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अनुरोधित उपजिल्हा रुग्णालयातील बायो विभागीय आणि पगार पत्रकाची सखोल चौकशी करण्यात यावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत वैद्यकीय पॅकेजचे कर्मचाऱ्यांचे पगार बिल विक्रय ठेवण्यात यावे और शासनाच्या आर्थिक नुकसानीचा परतावा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे। या निवेदन हे प्रति आरोग्य सेवा आयुक्त, स्वास्थ्य सेवा आयुक्त पुणे, उपसंचालक स्वास्थ्य विभाग अकोला, जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम, जिल्हा कोषागार कार्यालय वाशिमचेचा सईताई प्रकाशदादा दहाके यांनाही पाठविण्यात आले आहेत। प्र संबंधित केलेली तक्रारवाली आहे, कारण प्रत्येक कर्मचाऱ्याची बायो अभ्यर्थी घेतली जाते है, त्यामुळे त्यांचाच पगार निघते। यह आपका सारा हस्तक्षेप नाही है। मानसिक त्रास देण्यासाठी आपल्याविरुद्ध तक्रार करण्यात आलेली दिसून येते। डॉक्टर नथुराम सोनके, वैद्यकीय अधीक्षक कारंजा वाशिम। संस्करण महाभारत कारंजा। मुख्य संपादक रिजवान खान।